नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवा सणानिमित्त परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. नागरिकांनी घराघरात गुढी उभारून पारंपरिक पद्धतीनं नववर्षाचं स्वागत केलं. गुढीपाडव्याच्या पहाटेपासूनच घराची स्वच्छता, रंगीबेरंगी रांगोळ्या, तोरण आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गुढी उभारून पूजा अर्चा केली. कडुलिंब, गूळ, धणे आणि चिंच यांचा प्रसाद घेण्याची प्रथा पाळण्यात आली. अनेक ठिकाणी गुढी उभारल्यानंतर कुटुंबियांनी एकत्र येत नववर्षाच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. शहरातील विविध मंदिरामध्ये देखील सकाळपासून भक्तांची गर्दी दिसून आली. नागरिकांनी देवदर्शन घेत नववर्ष सुख समृद्धीचे जावो अशी प्रार्थना केली. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन तसेच पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या. दरम्यान गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जात असल्याने अनेकांनी या दिवशी नवीन व्यवसाय, वाहन खरेदी तसेच विविध शुभ कार्याची सुरुवात केली. व्यापारी प्रतिष्ठानामध्येही विशेष पूजा करण्यात आली. एकूणच पारंपरिक संस्कृती आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नागरिकांनी गुढीपाडवा हा सण साजरा करत नववर्षाचं आनंदानं स्वागत केलं. परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी पाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील चैतन्य असणाऱ्या कानिफनाथ महाराज मंदिर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने महाआरती करण्यात आली. कानिफनाथांच्या नामाचा जयघोष करत डफवाद्य, झांज, गजरामध्ये सवाद्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. गुढीपाडव्याला संत कानिफनाथ महाराज यांचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वसंत पंचमीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत 9 नाथांचा जय जयकार केला जातो. गुरुवारी 19 मार्च रोजी सिंगणापूर येथे मोठा उत्सव साजरा करण्यात आला. मागील 8 दिवसापासून या उत्सवाची जोरदार तयारी सुरू होती. या अनुषंगाने गावातून गुढ्या उभारण्यात आल्या आणि मंदिरामध्ये डफवाद्याचा कार्यक्रम होऊन महाआरती करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.